विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सहकार या विषयातील प्रकरण पहिले सहकारी संस्थेचे संघटन यामधील उपघटक व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण सहकारी संस्थेची संघटन रचना पाहू। आता सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, त्यामुळे सहकारी संस्थेचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी, सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्याची जबाबदारी ही सभासदांचीच असते। पण काही कारणांमुळे सभासद सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेऊ शकत नाहीत। मग अशा वेळी आपल्यामधीलच काही सभासदांची ते प्रतिनिधी म्हणून निवड करतात, त्यांनाच संचालक असं म्हटलं जातं। आणि या संचालकांच्या समूहालाच व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हटलं जातं। आणि या संचालक मंडळातूनच काही पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचा समावेश होतो। आता मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सभासदांची पात्रता, सभासदांचे प्रकार, त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि सभासदत्व रद्द होण्याची कारणे पाहिलेली आहेत। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन समिती, तिचा अर्थ, व्यवस्थापन समितीची रचना, तिची कार्ये, अधिकार, जबाबदाऱ्या याचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण व्यवस्थापन समितीचा अर्थ पाहू। आता सहकारी संस्थेची अधिमंडळाची वार्षिक सभा आहे, ती सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत घेतली जाते। ही जी अधिमंडळाची वार्षिक सभा आहे ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा मानली जाते। मग या सभेमध्येच व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज पाहण्याचे सर्व अधिकार प्राप्त होतात। आता सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्यामुळे सहकारी संस्थेचं व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी ही सभासदांचीच असते। परंतु काही सहकारी संस्थांच्या सभासदांची संख्या खूप जास्त असते, तर काही सभासद हे सहकारी संस्थेच्या कार्यालयापासून दूरवर वास्तव्यास असतात, त्यामुळे ते सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभारामध्ये भाग घेऊ शकत नाही। मग अशा वेळी ते आपल्यामधूनच काही सभासदांची प्रतिनिधी म्हणून निवड करतात, त्यांनाच संचालक असं म्हटलं जातं। आणि या संचालकांच्या समूहाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतात। महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, नियम 1961 आणि उपविधी कशाला म्हणायचं, तर सहकारी संस्थेचं अंतर्गत कामकाज आणि व्यवस्थापन ज्या नियमानुसार चालते त्या नियमांना उपविधी असं म्हटलं जातं। म्हणजेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, नियम 1961 आणि उपविधीनुसार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे सर्व अधिकार हे सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात। तर ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे त्या समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात। म्हणजेच व्यवस्थापन समितीकडे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन सोपविण्यात आलेले असते। आता या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो। आता यानंतर आपण व्यवस्थापन समितीची रचना पाहू। आता व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य संख्या असावी याची जी संख्या आहे ती संख्या उपविधीमध्ये नमूद केलेली असते। आता व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही विषम अंकामध्ये असते। आता विषम अंकामध्येच का असते, तर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये जर एखादा ठराव मंजूर करायचा असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये मतदान घेतले जाते। मग अशा वेळी व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये जो काही ठराव आहे तो ठराव मंजूर करण्यासाठी जे मतदान घेतले जाते तेव्हा ठरावाच्या दोन्ही बाजूने समान मते पडू नयेत म्हणून व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ही विषम अंकामध्ये असते। आता यामध्ये कमाल संख्या म्हणजेच व्यवस्थापन समितीमध्ये जास्तीत जास्त 21 सदस्य असावेत, त्यामध्ये 2 महिला सदस्य असणं गरजेचं असते। म्हणजेच कोणत्याही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीमध्ये कमीत कमी 2 महिला सदस्य असल्याच पाहिजेत। सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो। आता व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य असावेत याची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार निबंधकाला देखील असतो। मग निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रामध्ये करून सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या ठरवू शकतो।
यानंतर आपण व्यवस्थापन समितीचे कार्य पाहू. त्यातील पहिलं कार्य आहे धोरणांची अंमलबजावणी. सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सभा घेतली जाते. मग या अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाबाबत तसेच इतर बाबतींमध्ये काही ध्येय धोरणे आखली जातात. मग ही जी काही ध्येय धोरणे आखलेली आहेत त्यांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याचं कार्य हे व्यवस्थापन समितीला करावं लागतं. यानंतर सभासदत्वास मान्यता. आता सहकारी संस्थेकडे किंवा सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारी व्यक्ती ही सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करते. हा जो काही आलेला अर्ज आहे तो सहकारी संस्थेचा सचिव हा अर्ज व्यवस्थापन समिती पुढे मंजुरीसाठी मांडतो. मग व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीने तो अर्ज व्यवस्थित भरलेला आहे का, त्याने प्रवेश फी भरलेली असेल, तसेच त्याने भाग भांडवलाची किमान रक्कम भरलेली असेल तर या अर्जाचा ठराव मंजूर केला जातो व त्या व्यक्तीला सभासदत्व दिलं जातं. मग हा जो काही सभासदत्वाचा सहकारी संस्थेकडे अर्ज आलेला आहे त्या आलेल्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत त्या अर्जावर निर्णय होणं गरजेचं असतं. तसेच निर्णय झाल्यापासून 15 दिवसांच्या आत त्या संबंधित व्यक्तीला सभासदत्व दिले आहे की नाही हे कळवणं बंधनकारक असतं. यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. आता सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे यांची संख्या निश्चित करून त्यांचे नियुक्ती नेमणूक करण्याचं कार्य हे व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यामध्ये सर्वप्रथम वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, आलेल्या अर्जांची छाननी करणं, त्यानंतर त्यांना मुलाखत पत्रे पाठवणे, त्यांची मुलाखत घेणे, मुलाखतीमधून काही कर्मचाऱ्यांची निवड करणे, निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन ठरवणे, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे, ही जी काही सर्व कामे आहेत ती कामे व्यवस्थापन समितीला करावी लागतात. यानंतर भाग भांडवलात वाढ. आता सहकारी संस्थेला जर आपल्या भाग भांडवलामध्ये वाढ करणे गरजेचे आहे असे वाटले तर अधिमंडळाच्या विशेष सभेमध्ये किंवा अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाबाबतचा जो काही मुद्दा आहे तो मांडला जातो. मग ह्या मुद्द्याला जर मंजुरी मिळाली तर मग भाग भांडवलाबाबतची पुढील कार्यवाही करण्याचं काम हे व्यवस्थापन समिती करत असते. त्यानंतर निधीमध्ये वाढ. त्या सहकारी संस्थेचा आर्थिक निधी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. सहकारी संस्थेच्या आर्थिक निधीवरूनच सहकारी संस्थेची आर्थिक परिस्थिती ठरत असते. मग सहकारी संस्थेच्या आर्थिक निधीमध्ये वाढ करण्याचं काम हे व्यवस्थापन समिती करत असते. मग त्यासाठी सभासद व बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारणे, दानशूर व्यक्तींकडून देणग्या स्वीकारणे, इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे अशा विविध मार्गांनी निधी उभारण्याचं काम हे व्यवस्थापन समिती करत असते. यानंतर सेवकांच्या तक्रारींचे निवारण. आता सहकारी संस्थेचे जे काही कर्मचारी किंवा जे काही सेवक आहेत त्यांच्या सहकारी संस्थेकडे काही तक्रारी असतात, तसेच काही मागण्या असतात. जर त्यांच्या तक्रारींकडे मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही तर त्याचा परिणाम सहकारी संस्थेच्या कामकाजावर होऊ शकतो. आता सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या कोणत्या तक्रारी असतात तर कार्यालयाची वेळ ही त्यांच्या सोयीची नसेल, तसेच कार्यालयामध्ये काही सोयी सुविधा नसतील, आरोग्य विषयक सोयींचा अभाव असेल तर त्या बाबतीत ते तक्रारी करत असतात. तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा याबाबत त्यांच्या काही मागण्या असतात. मग या मागण्यांकडे तक्रारींकडे लक्ष देऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे कार्य हे व्यवस्थापन समितीला करावे लागते. त्यानंतर सभासदांच्या तक्रारींचे निवारण. आता जशा कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असतात तशाच सभासदांच्या देखील काही तक्रारी असतात. तर सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्यामुळे सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला चांगली वागणूक मिळावी तसेच मान सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव जर चांगला नसेल तर ते व्यवस्थापन समितीकडे तक्रारी करत असतात. मग त्यामध्ये भाग भांडवल हस्तांतरणास लागणारा विलंब असेल, त्याचप्रमाणे कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ असेल, त्यांना त्यांच्या भागांवर योग्य तो लाभांश मिळत नसेल, अनावश्यक वजावटी असतील तर या बाबतीमध्ये ते व्यवस्थापन समितीकडे तक्रारी करत असतात. मग व्यवस्थापन समितीने या ज्या काही सभासदांच्या तक्रारी आहेत लगेचच लक्ष देऊन त्या तक्रारींचे निवारण करण्याचे कार्य हे व्यवस्थापन समिती
समितीने करावे लागते। यानंतर सभासदांचे हितरक्षण। तर सहकारी संस्थेचे सभासद हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतात, म्हणजेच ते कमी उत्पन्न गटातील असतात। त्यातूनही जे काही त्यांची बचत असते ती बचत ठेवींच्या स्वरूपात किंवा भागांच्या स्वरूपात सहकारी संस्थेमध्ये गुंतवत असतात। मग अशा वेळी आपल्याला सहकारी संस्थेकडून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, आपण उत्पादित केलेल्या मालाला चांगली किंमत मिळावी, आपल्या भागांवर आपल्याला चांगला लाभांश मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते। मग त्यांच्या अपेक्षेस पात्र राहण्याचे कर्तव्य हे व्यवस्थापन समितीचे असते। त्यानंतर निवडणुकांचे आयोजन। आता सहकारी संस्थांमध्ये ज्या काही निवडणुका होतात त्या सर्व निवडणुकांचे आयोजन हे व्यवस्थापन समितीला करावे लागते। तसेच एखाद्या पदाची निवडणूक घ्यायची असेल तर त्या निवडणुकीबाबत सर्वप्रथम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि निबंधकाला कळविण्याचे कार्य व त्या पदाबाबत निवडणूक घेण्याचे कार्य हे व्यवस्थापन समितीला करावे लागते। त्यानंतर सर्वसाधारण सभांचे आयोजन। सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची विशेष सभा तसेच अधिमंडळाची वार्षिक सभा घेण्याचे किंवा बोलविण्याचे कार्य हे व्यवस्थापन समितीला करावे लागते। सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक सभा ही सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर, त्या सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष कधी संपतं तर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपतं। यालाच सहकार वर्ष असं देखील म्हटलं जातं। मग हे जे काही सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर दरवर्षी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीने आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवली पाहिजे। तसेच ही सभा बोलवण्या अगोदर सहकारी संस्थेच्या सभासदांना सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवणे, तसेच या सूचनेबरोबर सहकारी संस्थेचा वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल पाठविण्याचे कार्य हे व्यवस्थापन समितीला करावे लागते। यानंतर व्यवस्थापन समितीचे अधिकार। आता व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेकडून सर्व अधिकार प्राप्त झालेले असतात। त्यामधील पहिला अधिकार आहे सभासदांबाबतचे अधिकार। सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक सभा तसेच सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची विशेष सभा बोलविण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो। सहकारी संस्थेच्या सभासदांचे भागभांडवलाचे हस्तांतरण करणे, तसेच नवीन सभासदत्वासाठी अर्ज आला असेल तर तो सभासदत्वाचा अर्ज मंजूर करणे, एखाद्या सभासदाने राजीनाम्यासाठी अर्ज केला असेल तर त्याचा सभासदत्वाचा राजीनामा मंजूर करणे असे अधिकार व्यवस्थापन समितीला असते। त्याचबरोबर एखादा सभासद जर सहकारी संस्थेच्या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला सहकारी संस्थेमधून काढून टाकण्याचा किंवा त्याची हकालपट्टी करण्याचा किंवा त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीला असतो। यानंतर सेवक वर्गाची नियुक्ती। तर सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज व्यवस्थित आणि सुरळीत चालवण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्याची संख्या निश्चित करून त्यांची निवड आणि नियुक्ती करण्याचं काम किंवा तो अधिकार व्यवस्थापन समितीला असतो। मग नव्याने निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, त्यांना कामे वाटून देणे, त्यांचे वेतन ठरवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे, त्यांना नियुक्तीपत्रे देणे असे सर्व अधिकार व्यवस्थापन समितीला असतात। त्याचबरोबर एखादा कर्मचारी जर सहकारी संस्थेमध्ये गैरव्यवहार करताना आढळून आला तर अशा कर्मचाऱ्याला सहकारी संस्थेमधून काढून टाकण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीला असतो। त्यानंतर निधी उभारणे। आता सहकारी संस्थेचा आर्थिक निधी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो। निधीवरूनच सहकारी संस्थेची आर्थिक परिस्थिती लक्षात येते। मग सहकारी संस्थेचा निधी उभारण्याचा अधिकार तसेच तो सहकारी संस्थेचा उभारलेला निधी योग्य त्या कामासाठी खर्च करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीला असतो। त्यानंतर मालमत्ता खरेदी। सहकारी संस्थेच्या नावे मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो। मग त्यामध्ये सहकारी संस्थेच्या नावे इमारत खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, फर्निचर खरेदी करणे, तसेच ते इतर व्यक्तींकडून किंवा दानशूर व्यक्तींकडून मिळवण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो। आणि यानंतर इतर अधिकार। सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला काही इतर अधिकार देखील असतात।
मग सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके पाहणे, तसेच संस्थेची हिशेब पुस्तके ठेवणे, मासिके, त्रैमासिके, वार्षिक हिशेब पत्रके तयार करून घेणे आणि त्याला मंजुरी देणे. तसेच सहकारी संस्थेच्या वतीने जर एखादी व्यक्ती दोषी ठरली असेल तर त्या दोषी व्यक्तीवर कारवाई करण्याचा आणि उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. यानंतर व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. आता व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्या सभासदांमधूनच काही प्रतिनिधी निवडले जातात आणि त्या प्रतिनिधींच्या समूहालाच व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हटलं जातं. ही जी व्यवस्थापन समिती आहे ती व्यवस्थापन समिती सहकारी संस्था आणि सभासद यांची विश्वस्त म्हणून काम करत असते. त्यामुळे तिच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात. त्यातील पहिली जबाबदारी आहे हमीपत्र देणे. तर सहकारी संस्थेचे सभासद आपल्यामधूनच काही सभासदांची प्रतिनिधी म्हणून निवड करतात, म्हणजेच ते व्यवस्थापन समितीचे सदस्य होतात. म्हणजे हे जे सभासद आहेत जे व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेले आहेत ते ज्या तारखेला दाखल झालेले आहेत त्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत सहकार कायद्याच्या विहित नमुन्यामध्ये किंवा आराखड्यामध्ये सदस्यांनी आम्ही काम करावयास तयार आहोत असे लिहून दिलं पाहिजे किंवा ते हमीपत्र दिलं पाहिजे. त्यालाच हमीपत्र किंवा बंधपत्र असं म्हटलं जातं. त्यानंतर निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे कार्य. आता सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांनी निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे कार्य केलं पाहिजे. म्हणजेच व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून किंवा संचालक म्हणून त्यांना जे काही अधिकार मिळाले आहेत त्या अधिकारांचा उपयोग त्यांनी सहकारी संस्थेच्या हितासाठीच केला पाहिजे. सभांचे आयोजन. सहकारी संस्थेच्या सभांचे आयोजन करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. त्या सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत म्हणजे 31 मार्चला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 सप्टेंबर पूर्वी सहकारी संस्थेच्या अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवण्याचं तसेच तिची तारीख ठरवण्याचं त्याचं नियोजन करण्याचं ची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. यानंतर विचारपूर्वक निर्णय. आता सहकारी संस्थेबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो व्यवस्थापन समितीने विचार करून घेतला पाहिजे. तसेच व्यवस्थापन समितीतील एका सदस्याने कोणताही निर्णय न घेता व्यवस्थापन समितीतील जे इतर सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा करून आणि विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. यानंतर भांडवल आणि निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थेचं जे काही भांडवल आहे तसंच संस्थेचा जो काही आर्थिक निधी आहे या आर्थिक निधीची आणि भांडवलाची गुंतवणूक ही फायदेशीर व्यवहारांमध्येच केली पाहिजे. म्हणजे ज्या व्यवहारामध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला फायदा होईल अशी खात्री असेल त्या व्यवहारांमध्येच गुंतवणूक केली गेली पाहिजे. यानंतर विवरणपत्रे व माहिती सादर करणे. आता सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेची जी काही विवरणपत्रे आहेत ती विवरणपत्रे निबंधकासमोर सादर करणे, तसेच सहकारी संस्थेचा हिशेब तपासणीचा अहवाल तसेच दोष दुरुस्ती अहवाल हे जे काही अहवाल आहेत ते अधिमंडळाच्या वार्षिक सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवणे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ती निबंधकाकडे पाठवण्याची सर्व जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. त्यानंतर मालमत्तेचा वापर. तर सहकारी संस्थेच्या मालकीची काही मालमत्ता असते जसे की इमारत असेल, वाहन असेल किंवा फर्निचर असेल, ही जी काही जमीन असेल, मग ही जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा वापर हा सहकारी संस्थेच्या कामासाठीच केला गेला पाहिजे. खाजगी उपयोगासाठी त्याचा वापर करू नये. जसे की सहकारी संस्थेच्या मालकीचे वाहन असेल तर त्या वाहनाचा उपयोग हा सहकारी संस्थेच्या कामकाजासाठीच केला पाहिजे. खाजगी उपभोगासाठी त्या वाहनाचा उपयोग करू नये. यानंतर सत्य आणि वास्तव माहिती. आता अधिमंडळाची जी वार्षिक सभा होते या वार्षिक सभेमध्ये सहकारी संस्थेच्या सभासदांना सहकारी संस्थेविषयी सत्य, खरीखुरी आणि वास्तव माहिती सभासदांना पुरवण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. यानंतर राज्य निवडणूक प्राधिकरणास माहिती देणे.
आता सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. मग हा कार्यकाल संपण्या अगोदर 6 महिने आमच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपणार आहे याबाबतची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. यानंतर नैमित्तिक रिक्त पदाबाबत माहिती. आता सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीतील सदस्य यामधील एखाद्या सदस्याची जर जागा रिक्त झालेली असेल किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये जर एखाद्या पदाधिकाऱ्याची जागा रिक्त झालेली असेल तर ती जागा रिक्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत व्यवस्थापन समितीने राज्य निवडणूक प्राधिकरणाला कळवणे गरजेचे असते. यानंतर स्पर्धात्मक व्यवसाय. तर सहकारी संस्थेचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला स्पर्धा होईल असा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय व्यवस्थापन समितीतील सदस्याने करू नये. त्यानंतर वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी. तर सहकारी संस्थेच्या नावे जी मालमत्ता खरेदी करायची आहे ती मालमत्ता वाजवी म्हणजे योग्य किमतीमध्ये केली पाहिजे. अशा प्रकारे आज आपण व्यवस्थापन समितीचा अर्थ, व्यवस्थापन समितीची रचना, तिची कार्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या याचा अभ्यास केलेला आहे. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू.